एन्थ्रोपिक ही एक सॅन फ्रान्सिस्को बेस्ड एआय रिसर्च कंपनी आहे, ज्यांनी एक स्टेटमेंट केलंय ज्याच्यामध्ये ते म्हणतात की येणाऱ्या काही काळामध्ये एआय सिस्टीम आहे तीच एक नवीन एआय सिस्टीमला जन्म देईल किंवा एआय सिस्टीम बनवू शकेल. हे एकदम सत्य आहे, कारण आपण आजच्या काळात ऑलरेडी एआय वापरतोय. सर्व ठिकाणी एआयचा यूज केला जातोय. ग्राफिक डिझायनिंगसाठी, मेडिकल रिपोर्ट्सचा डायग्नोसिस करण्यासाठी, सॉफिस्टिकेटेड मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, इक्वेशन्स किंवा काही इन्व्हेन्शन्स जे असतात किंवा काही मेजर सायंटिफिक प्रॉब्लेम्स असतात ज्यांचं उत्तर आपल्याकडे नसतं किंवा त्याचे खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन करून ते उत्तर डिराईव्ह करण्याची गरज असते, हे सगळं आज ऑटोमेट झालेलं आहे. त्यामुळे ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की एक एआय ड्रिव्हन सिस्टीमच दुसऱ्या एआय ड्रिव्हन सिस्टीमला जन्म देऊ शकेल. हे एक एआय सिस्टीम मध्ये ही ताकद आहे, पॉवर आहे, कारण एआय हे सॉफिस्टिकेटेड कोडिंग करून एका दुसऱ्या सिस्टीमला क्रिएट करू शकतं आणि ह्याच्यामध्ये कुठेही थोडासा इल इंटेन्शन किंवा वाईट विचार घेऊन जर ती सिस्टीम बनवली तर ती एवढ्या लेवलपर्यंत जाऊ शकते की येणाऱ्या काही काळामध्ये बऱ्याच गोष्टी ती कंट्रोलमध्ये घेऊ शकते. सायबर अटॅक्स वाढू शकतात आणि ते देखील एवढे पॉवरफुल असतील की आपल्या साधारण सिक्युरिटी मेजर्सना काउंटर करणं हे मुश्किल होईल. त्यामुळे गव्हर्नमेंट मेकॅनिझम आहेत, बँका आहेत, ह्यांना देखील एआय ड्रिव्हन सिक्युरिटी मेकॅनिझम्स इम्प्लिमेंट करणं आणि ते देखील एका गिव्हन टाइम फ्रेम मध्ये, म्हणजे वेळेवरती ही ऍक्शन आपल्याला घ्यावी लागेल. नाहीतर एआय बॉट्स जे सायबर अटॅक्ससाठी जर प्रोग्राम केले गेले तर ह्यांचा अटॅक खूप फास्ट आणि खूप डॅमेजिंग असू शकतो.